तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ओंकार होते. आज तुम्हाला एका नवीन ठिकाणी घेऊन जाणार आहे. आज होतो गुरुवार आणि अमावस्या पण होती आणि लई दिवसांना दिवस उघडून आलता. आई म्हणली जाऊन येऊयात चल. मी पण निघालो. तर कुठं आले ते तुम्हाला झाड बघून कळालंच असेल. तर मी आलतो शेतगाव डोंबरला श्री दत्त महाराजांचं दर्शन घ्यायला आलतो. ऊन लई लागत होतो. त्यानंतर पहिला म्हणलं नारळ आणि फुलं घेऊया. नारळ फुलं घेतल्यानंतर मग खाली पहिला गेलो. फरशान दगड लईत आपल्याला ऊन लई होतं. त्यामुळे म्हणलं पहिला हातपाय धुवून घेऊया आणि नदीच्या पाया पडून घ्या. मग मी पण आणि आईनं पण पाया पडून घेतलं. त्यानंतर मग आलो वर. गर्दी होती त्यामुळे म्हटलं पहिला पादुकाचे दर्शन घेऊन या. दर्शन घेऊस तोपर्यंत आरती पण चालू झाली. आरती पण केली. आरती केल्यानंतर लई रश होता. म्हणलं दर्शन मिळते का नाही काय माहीत. आरती केली. आरती केल्यानंतर मग बघू शकता तुम्ही किती भाविक आहे ते. आज अमावस्या असल्यामुळे पण गर्दी होती. आरतीच्या वेळेत गेल्यामुळे आरती पण भेटली देवाची आणि आरती केल्यानंतर दर्शन पण एकदम बेस्ट झालं. मनासारखं झालं. तिथनं मग पाया पडल्यानंतर मग म्हणलं आता बाहेर निघूया. आलो प्रसाद घ्यायला. प्रसादची लाईन लईच मोठी होती. एवढ्या लांब आली तर म्हणलं प्रसाद घेऊनच जाऊया देवाचा. प्रसाद मिळाला. प्रसाद खाऊन घेतला. त्यानंतर मग झाडाखाली बसले 5-10 मिनटं. लय ऊन लागत होतं. आई पण खुश, मी पण खुश. तोपर्यंत खाली मासं बघायला आलो. मासं बघितलं पण आणि त्यांना खायला पण टाकलं त्यांना. त्यानंतर म्हणलं आता निघूया घरी.